मित्रांनो, आजच्या या धावपळीच्या आणि स्पर्धेच्या युगात आपण सगळेच कधी ना कधी तणाव, नैराश्य किंवा गोंधळाचा सामना करतो. काय करावे आणि काय करू नये हा प्रश्न आपल्याला रोज पडतो. पण तुम्हाला माहित आहे का? आजपासून 5,000 वर्षापूर्वी कुरुक्षेत्राच्या युद्धभूमीवर अर्जुनही अशाच एका मोठ्या मानसिक गोंधळातून जात होता. आणि अशा वेळी भगवान श्रीकृष्णांनी त्याला जो उपदेश केला तो केवळ अर्जुनासाठी नव्हता, तर तो आजच्या आपल्या प्रत्येक समस्येचं उत्तर आहे. तो ग्रंथ म्हणजेच श्रीमद भगवद्गीता. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण गीतेतील अशा 4 अद्भुत श्लोकांचं चिंतन करणार आहोत, जे तुमचे जीवन जगण्याचा दृष्टिकोन पूर्णपणे बदलून टाकतील. चला तर मग सुरू करूया. सर्वात पहिला आणि सर्वात महत्वाचा श्लोक जो आपल्याला टेन्शन फ्री राहायला शिकवतो. कर्मण्ये वाधिकारस्ते मा फलेषु कदाचन मा कर्मफल हेतुर्भुर्मा ते संगोस्त्व कर्मणी. याचा सोपा अर्थ काय? श्रीकृष्ण म्हणतात, तुझा अधिकार फक्त कर्म करण्यावर आहे, त्याच्या फळावर, रिझल्टवर नाही. त्यामुळे फळाची चिंता करून काम करू नकोस. आपण चूक काय करतो माहितीये? अभ्यास सुरू करण्यापूर्वीच मी पास होणार की नापास याचा विचार करतो. बिझनेस सुरू करण्यापूर्वीच नफा होणार की तोटा याची चिंता करतो. यामुळे मनात भीती निर्माण होते. श्रीकृष्ण सांगतात, रिझल्ट तुमच्या हातात नाही, पण प्रयत्न तुमच्या हातात आहेत. जेव्हा तुम्ही फळाची चिंता सोडून 100% लक्ष कामावर देता, तेव्हा ते काम सर्वोत्तम होते. दुसरा श्लोक आहे आपल्या मनाबद्दल. गीता सांगते, उद्धरेदात्मनात्मानं नात्मान मवसादयेत आत्मैव ह्यात्मनो बंधुरात्मैव रिपुरात्मना. याचा अर्थ, माणसाने स्वतःच स्वतःचा उद्धार करावा, कारण तुमचा सर्वात मोठा मित्र आणि तुमचा सर्वात मोठा शत्रू दुसरा कोणी नसून तुमचे स्वतःचे मन आहे. अनेकदा आपण आपल्या दुःखासाठी परिस्थितीला किंवा दुसऱ्या लोकांना दोष देतो. पण श्रीकृष्ण म्हणतात, जर तुमचे मन तुमच्या नियंत्रणात असेल, तर ते तुम्हाला यशाच्या शिखरावर नेणारा तुमचा सर्वोत्तम मित्र बनेल. पण जर मनावर नियंत्रण नसेल, तर ते आतल्या आत तुमचा घात करणारा सर्वात मोठा शत्रू बनेल. म्हणून मनाचे गुलाम बनू नका, मनाचे राजे बना. तिसरा श्लोक आपल्याला मानसिक स्थिरता शिकवतो, ज्याला गीतेत स्थितप्रज्ञ म्हटले आहे. दुःखेष्वनुद्विग्न मनाः सुखेषु विगतस्पृहा वीतराग भय क्रोधः स्थितधीर्मुन निरुच्यते. याचा अर्थ, ज्याचे मन दुःख आले तरी विचलित होत नाही आणि सुख आले तरी अहंकारी होत नाही. ज्याच्या मनातील भीती आणि राग निघून गेला आहे, तोच खरा स्थिर बुद्धीचा माणूस आहे. आजच्या जीवनात याचं महत्व. आयुष्य हे सुख आणि दुःखाचं चक्र आहे. आज सुख आहे तर उद्या दुःख येणारच. पण अनेकदा आपण थोडे जरी दुःख आले तरी कोलमडून जातो. हा श्लोक आपल्याला शिकवतो की परिस्थिती कशीही असो, चेहऱ्यावरचं हसू आणि मनाची शांतता कधीही गमावू नका. प्रत्येक वादळात शांत राहायला शिका. आणि चौथा श्लोक, जो आजच्या तरुणांसाठी अत्यंत महत्वाचा आहे. श्रेयान् स्वधर्मो विगुणः परधर्मात् स्वनुष्ठितात् स्वधर्मे निधन श्रेयः परधर्मो भयावहा. याचा अर्थ, दुसऱ्याच्या गुणांचं अंधानुकरण करून त्यात यशस्वी होण्यापेक्षा स्वतःच्या अंगभूत गुणानुसार, स्वधर्मानुसार केलेले काम थोडे कमी दर्जाचं असले तरी ते 1000 पटीनं श्रेष्ठ आहे. आज आपण काय करतो? तो रील्स बनवून प्रसिद्ध झाला, मी पण तेच करतो. तो IT क्षेत्रात गेला, मी पण तिथेच जातो. याला म्हणतात परधर्म, म्हणजेच दुसऱ्याच्या मार्गावर चालणे. गीता सांगते, देवाने प्रत्येकाला एक वेगळी शक्ती, एक वेगळा गुण दिलाय. स्वतःला ओळखा.
तुमची आवड कशात आहे ते शोधा आणि स्वतःच्या मार्गावर चाला. कॉपी पेस्ट आयुष्य जगू नका. तर मित्रांनो, भगवद्गीता आपल्याला पळपुटेपणा शिकवत नाही, तर आयुष्याच्या युद्धात खंबीरपणे पाय रोवून लढायला शिकवते. कर्मावर लक्ष केंद्रित करणे, मनावर ताबा मिळवणे, प्रत्येक परिस्थितीत स्थिर राहणे आणि स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवणे हाच गीतेचा खरा संदेश आहे. तुम्हाला या 4 श्लोकांपैकी कोणता श्लोक सर्वात जास्त आवडला ते मला खाली कमेंट करून नक्की सांगा. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि यातून काही शिकायला मिळाले असेल, तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच प्रेरणादायी व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत कर्म करत रहा आणि आनंदी रहा. जय श्री कृष्ण.